कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 18. साक्षी टेरेसवरून खाली पळून आली आणि तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतले. दाराला टेकून ती खाली बसली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. का देवा, हे कॉन्ट्रॅक्ट फक्त काही महिन्यांचं होतं, मग माझं मन त्यांच्यात इतकं का अडकलं? ती स्वतःशीच गलबलून म्हणाली, काकांचं म्हणणं बरोबर आहे. मी या घरात फक्त एका करारापोटी आले आहे. मी जर अद्वैतच्या आयुष्यात जास्त काळ राहिले तर त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि व्यवसाय धोक्यात येईल. काकांनी मला स्पष्ट बजावलं की अद्वैत माझ्या प्रेमात पडला तर या कॉन्ट्रॅक्टचा उद्देश नष्ट होईल. वर टेरेसवर अद्वैत अस्वस्थपणे उभा होता. साक्षीने जाता जाता म्हटलेले शब्द त्याच्या कानात घुमत होते. तुमची प्रत्येक काळजी मला अजून कमकुवत करते. कमकुवत? ती कॉन्ट्रॅक्टच्या मर्यादा पाळण्याचा प्रयत्न करते की माझ्यापासून दूर पळतेस? अद्वैत विचार करत होता. कालपासून काका माझ्याशी भलत्याच गोष्टी बोलत आहेत. ते सतत साक्षीच्या पाठीमागे तिच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न का करत आहेत? अद्वैतला आता स्पष्ट जाणवत होतं की साक्षी स्वतःहून अशी वागत नाही आहे, तर तिच्यावर कोणाचा तरी दबाव आहे. त्याच रात्री अद्वैत काकांच्या स्टडी रूममध्ये गेला. काका लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. अद्वैतला समोर पाहताच त्यांनी एक बनावट हसू चेहऱ्यावर आणलं. अरे अद्वैत, ये ना. काय झालं? काळजीत दिसतोयस, काकांनी विचारले. अद्वैतने थेट विषयाला हात घातला. काका, साक्षी आणि माझं लग्न एका कॉन्ट्रॅक्टने झालं आहे, हे फक्त तुम्हाला, मला आणि साक्षीला माहीत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही साक्षीला नक्की काय सांगत आहात? काकांचा चेहरा क्षणभर बदलला, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरले. मी काय सांगणार? अद्वैत, मी उलट तिला हेच सांगतोय की कॉन्ट्रॅक्टची मुदत संपल्यावर तिने तिच्या मार्गाने निघून जावं. ती तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल, तुझ्या मालमत्तेवर हक्क बजावेल, म्हणून मी तिला तिच्या मर्यादेची आठवण करून दिली आहे. तिच्या भल्यासाठीच करतोय ना मी हे. तिने कधीच माझ्या मालमत्तेवर हक्क बजावलेला नाही आहे. काका, अद्वैतचा आवाज चढला. उलट तुम्हीच आमच्या दोघांमध्ये सतत गैरसमज निर्माण करत आहात. साक्षी माझ्यापासून दूर पळते कारण तुम्ही तिच्या मनात ही भीती घातली की ती माझ्या आयुष्यात राहिली तर माझं नुकसान होईल. अद्वैत, तू तिच्या प्रेमात पडतोयस का? काका ओरडले. हे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या व्यवसायाच्या फायद्यासाठी होतं. जर तू तिच्याशी खरोखर भावनिकदृष्ट्या जोडला गेलास तर आपल्या शत्रूंना तुझं नुकसान करण्याची संधी मिळेल. माझं सर्वात मोठं नुकसान तिला गमावण्यात आहे, हे मला आज कळतंय, अद्वैतने ठामपणे म्हणाला. हे कॉन्ट्रॅक्ट कागदावर काहीही असो, पण साक्षी आता माझ्या आयुष्याचा भाग आहे. यापुढे तुम्ही तिच्या आणि माझ्या मध्ये येण्याचा प्रयत्न केलात तर मी गप्प बसणार नाही. काका अद्वैतचा हा अवतार पाहून चक्रावून गेले होते. अद्वैत तिथे न थांबता थेट साक्षीच्या खोलीकडे गेला. अद्वैतने साक्षीच्या खोलीचा दरवाजा धडधडला. साक्षी, दार उघड. मला तुझ्याशी आत्ताच बोलायचं आहे. साक्षीने घाबरतच दार उघडले. तिचे डोळे रडून लाल झाले होते. अद्वैत आत आला आणि त्याने दाराची कडी लावून घेतली. तो थेट तिच्या समोर येऊन उभा राहिला. कॉन्ट्रॅक्ट, बरोबर ना? अद्वैतने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. काकांनी तुला याच कॉन्ट्रॅक्टची आणि माझ्या भविष्याची भीती दाखवली ना? साक्षीने दचकून त्यांच्याकडे पाहिले. तुम्हाला कसं कळलं? मला सगळं कळलंय साक्षी, अद्वैतने हळूवार आवाजात म्हणाला. काका आपल्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून तुला माझ्यापासून दूर ढकलत होते आणि तू
तू स्वतःच्या भावना मारून मला वाचवण्याचा प्रयत्न करत होतीस. अद्वैत, ते बरोबर बोलत आहेत, साक्षी रडत म्हणाली. आपलं नातं फक्त एका करारापुरतंच मर्यादित होतं. मी तुमच्या प्रेमात पडले तर ते तुमच्यासाठी आणि या कुटुंबासाठी चुकीचं ठरेल. मला तुमच्या आयुष्यात अडथळा नाही बनायचं. अडथळा. अद्वैतने तिच्या दोन्ही खांद्यांना पकडले आणि तिला स्वतःजवळ ओढले. साक्षी, हे कॉन्ट्रॅक्ट मी फक्त परिस्थितीमुळे सही केलं होतं, पण आज मला जाणवतंय की माझ्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर गोष्ट तू आहेस. कागदावरचे नियम आपल्या मनाचे नियम ठरू शकत नाहीत. साक्षी अद्वैतकडे पाहतच राहिली. तिचे अश्रू अनावर झाले होते. मला तुझी ही दूरी सहन होत नाहीये, साक्षी. अद्वैतच्या आवाजातली असहाय्यता आणि प्रेम स्पष्ट दिसत होते. मला सांग, तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही आहे का? हे कॉन्ट्रॅक्ट बाजूला ठेवून तू माझ्या डोळ्यात बघून सांगू शकतेस की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. साक्षीने नजर खाली वळवण्याचा प्रयत्न केला, पण अद्वैतने अलगद तिची हनुवटी वर केली. साक्षीच्या ओठांमधून शब्द बाहेर पडत नव्हते. तिने शेवटी हार मानली आणि अद्वैतच्या छातीवर डोके ठेवून ती ढसाढसा रडू लागली. अद्वैतने क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या मिठीत घट्ट आवळून घेतले. साक्षीचे हात आपोआप त्याच्या पाठीभोवती घट्ट झाले. मला खूप भीती वाटत होती, अद्वैत, साक्षीने हुंदके देत म्हणाली. मला वाटलं मी तुमच्या जवळ आले तर तुमचं सगळं काही उद्ध्वस्त होईल. काहीही उद्ध्वस्त होणार नाही, अद्वैत तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. काकांचा आणि जगाचा काय विचार आहे याने मला फरक पडत नाही. हे कॉन्ट्रॅक्ट आजच संपलं आणि आपलं खरं नातं आजपासून सुरू झालं. त्या शांत रात्री त्या दोघांमधील कॉन्ट्रॅक्ट आणि गैरसमजाची इनविजिबल भिंत पूर्णपणे ढासळली होती. पण दुसरीकडे काका आता शांत बसणार नव्हते. ते या नात्यात कोणता नवीन वादळ आणणार होते हे येणारा काळच ठरवणार होता. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.